नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर पुढारी न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी आहे। सायन धारावी कनेक्टर पूल लवकरच पाडण्यात येणार आहे। रेल्वेच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेसाठी पूल पाडण्यात येणार असून या पूल आज रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे। सायन रेल्वे स्थानकासमोरील हा 110 वर्ष जुना पूल लवकरच पाडण्यात येणार आहे। सायन धारावीला जोडणारा हा पूल तोडण्यात येणार असल्यामुळे मुंबईकरांना पुन्हा पूल बंदीचा सामना करावा लागणार आहे। पूर्व द्रुतगती मार्ग आणि धारावी, माहीम आणि वांद्रे यांना जोडणारा रेल्वे ओव्हरब्रिज हा महत्त्वाचा कनेक्टर आहे आणि 110 वर्ष जुना आहे। तर याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, मुंबईकरांसाठी एक मोठी ही अपडेट मानली जाईल। मुंबईकरांना पुन्हा पूल बंदीचा सामना करावा लागणार आहे। धनंजय, नक्कीच गार्गे, आपण जर पाहिलं तर आजपासून सायन धारावी वांद्रे माहीमला जोडणारा हा सायन स्थानकाजवळील पूल आहे। मी तो दाखवू इच्छितो। हाच तो पूल आहे जिथून सायन धारावी वांद्रे माहीम या परिसरात हा रस्ता जो आहे तो जोडला जातो आणि हा महत्त्वाचा रस्ता आहे आणि हा आज रात्रीपासून मध्य रेल्वेच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं काम केले जाणार आहे। त्यासाठी हा पूल जो आहे तो आज मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे प्रवाशांना जे आहे या वाहतुकीचा जो आहे तो सामना करावा लागणार आहे। यासाठी जर आपण पाहिलं तर पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे। कुर्ला मार्गे सांताक्रूज चेंबूर लिंक रोड वरून पूर्व द्रुतगती मार्गावरून पश्चिम उपनगराकडे जाता येणार आहे। तर सायन रुग्णालयाजवळून सुलोचना शेट्टी मार्गावरून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्याद्वारे धारावीतील कुंभारवाड्यात जाता येईल। तर तिसरा मार्ग जो आहे तो चुनाभट्टी वांद्रे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स कनेक्टेड द्वारे आहे, पण त्यावरून 4 चाकी आणि दुचाकी फक्त 4 चाकींना परवानगी आहे, दुचाकी आणि 3 चाकींना परवानगी नाहीये। त्यामुळे हा पूल जो आहे तो आज बंद करण्यात येईल आणि त्यानंतर जो आहे या पूल कामासाठी पाडण्यात येणार आहे। हा पूल तयार होईपर्यंत, नव्याने हा पूल जो आहे तो तयार होईपर्यंत प्रवाशांना जो आहे तो वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो करावा लागणार आहे। कारण की जर आपण पाहिलं तर धारावी मार्गे कुर्ल्यावरून येणारी जी वाहतूक आहे LBS मार्गे, ती धारावीतील कुंभारवाडा 90 फीट रोडवरून सायन रुग्णालयाच्या बाहेरून जो आहे तो रस्ता कनेक्ट होणार आहे। त्यामुळे नक्कीच फिरून जे आहे ते मुंबईकरांना जावं लागणार आहे आणि धारावीचा परिसर जर आपण पाहिला तर हा अगदी छोटा आणि चिंचोळ्या गल्ल्यांचा हा परिसर आहे। त्यामुळे नक्कीच या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती होऊ शकते। वाहतूक पोलिसांनी तसे बॅनर जे आहेत ते आधीच लावले होते आठवड्यापूर्वी, मात्र तरी देखील मुंबईची वाहतूक पाहता पीक आवर असतील किंवा कार्यालयीन वेळ असतील, यामध्ये जर आपण पाहिलं तर मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती या संपूर्ण रस्त्यात होताना पाहायला मिळेल। त्याचबरोबर प्रवासी जे आहेत ते रेल्वे स्थानकातून मोठ्या प्रमाणात बाहेर येतात, त्यामुळे त्यांची देखील गैरसोयी जी आहे ती इथे होण्याची शक्यता। त्यामुळे नक्कीच जर पाहिलं तर रेल्वेच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं काम नक्कीच धनंजय, त्याचबरोबर जसं तुम्ही म्हणत होतात की पर्यायी ज्या मार्गावरती वाहतूक व्यवस्था जाणार आहे ती वाहतूक व्यवस्था ही काही लहान ज्या दुचाकी 3 चाकी गाड्या आहेत त्यांच्यासाठी आहे, पण जे अवजड वाहनं आहेत त्यांच्यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत? वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आलेत का? याआधी सुद्धा करी रोडमध्ये असाच प्रकार घडला होता। नक्की ज्याप्रमाणे आपण म्हटलात की करी रोड म्हणजे डिलाय रोड परिसरात असलेला लोअर परेलच्या ब्रिज संदर्भात तो देखील पाडण्यात आला होता। त्याचं काम जे आहे ते 4 ते 5 वर्षांनंतर पूर्ण झालेलं होतं। त्यावेळेस अवजड वाहनांना बंदी करण्यात होती, तशीच अवजड वाहनं जी आहेत ती यावेळेस देखील मोठ्या मार्गाने फिरवण्यात आलेली आहे। अवजड वाहनांना वेळ जी आहे ती देण्यात आलेली आहे। रात्रीच्या वेळेस अवजड वाहनं जी आहेत ती या मार्गावरून प्रवास करू शकणार आहेत। कारण की जर आपण पाहिलं तर दिवसाच्या वेळेस पीक आवर मध्ये मोठ्या प्रमाणात लहान वाहनांची गर्दी जी आहे ती या मार्गावर असेल कार्यालयीन वेळेमध्ये। त्यामुळे ट्रॅफिक कोंडी सोडवण्यासाठी अवजड वाहनं जी आहे ती रात्री किंवा मध्यरात्रीच्या वेळेस या मार्गांवरून जातील। कारण की जर आपण पाहिलं तर हा पूल जो आहे जो पाडण्यात येणार आहे तो 110 वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल आहे। त्याचं काम जे होणं ते गरजेचं होतं। त्याचबरोबर 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं काम रेल्वेचं आहे, विकास काम जे आहे ते महत्त्वाचं आहे। त्यामुळे नक्कीच ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी